काय अनुभव तुम्हाला या प्रचार दरम्यान येत आहे, काय सांगाल? आता प्रभागामध्ये फिरत असताना माझी प्रचार फेरी चालू आहे, तर असं जाणवतं आहे की ड्रेनेज लाईनच्या समस्या खूप आहेत, रस्ते नीट नाही आहेत, लाईटीच्या समस्या आहेत, खांबावरचे वायर वगैरे असतील त्या एक समस्या आहेत, आज मुली सुरक्षित नाही आहेत, पाण्याचे खूप प्रश्न आहेत आणि वाहतूक कोंडी खूप आहे. आणि प्रभागामध्ये असं दिसतंय की जनावरं जे आहेत त्यांचा मोकार वावर खूप आहे. अजून स्वच्छता म्हणाल तर ती चांगली व्यवस्थित दिसत नाही आहे. घंटागाडी वगैरे असतील, कचऱ्याचं व्यवस्थापन नीट दिसत नाही आहे. त्यामुळे महिला मला अशा नाराज झालेल्या दिसतात. त्या बोलत आहेत की आम्हाला नवीन नगरसेवक नक्कीच पाहिजे, कारण याच्या अगोदर जे होते ते आमच्याकडे नीट लक्ष देत नाही आहेत. ज्या प्रभागामध्ये जो नगरसेवक निवडून येतो तो फक्त तिथेच लक्ष देतो, मग दुसरीकडे पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे ना. जर काळे बोराटे नगर असेल तर काळे बोराटे नगरच्या लोकांनी पण दुसऱ्या प्रभागात लक्ष दिलं पाहिजे. काळे बोराटे नगरमध्ये मी फिरत असताना तिथे जाणवते की नगरसेवक कोण आहे ते आम्हालाच माहीत नाही, किंवा आम्हाला ओळख पण देत नाही, किंवा तुम्हाला आम्ही पैसे दिलेत मग तुम्ही आता आमच्या तुमची समस्या घेऊनच येऊ नका, असे त्यांना उत्तर ऐकायला मिळतात. तर तसं नाही झालं पाहिजे. आत्ता मी बघते पूर्ण काही लोकांना तर नगरसेवक कोण आहे हेच माहीत नाही. ते म्हणतात की मतदान मागण्यापुरते येतात आणि नंतर पूर्ण गायब होतात, त्यांचं ऑफिस पण कुठे दिसत नाही आहे. तर असं होतं आहे. आणि लेडीज लोकांना जर समस्या घेऊन जायचं म्हटलं तर त्यांच्या दारापर्यंत जावं लागतं, आणि दारापर्यंत गेल्यानंतर त्यांना नीट रिस्पेक्ट पण मिळत नाही आहे, आणि त्यांना कधी कधी दारातून निराश होऊन माघारी जावं लागतं. आज प्रभागामध्ये माहिती आहे शैलजाताई कशा आहेत, त्यांचं माझं ऑफिस पण कंटिन्यू चालू होतं, आणि पद नसतानासुद्धा ऑफिस आमचं चालू होतं. आणि यापुढे उमेदवारी मिळाल्यानंतर मी ऑफिस वगैरे नक्कीच चालू करणार. निवडून आल्यानंतर जनतेच्या दरबारी आपण जाणार का जनतेला आपल्या दरबारी बोलवणार? निवडणूक बघा, आता मी प्रचारादरम्यान मी प्रत्येकाच्या दारादारात जाते, प्रत्येक कॉलनीमध्ये जाते, प्रत्येक वसाहतीमध्ये जाते. जर जनता मला निवडून देणार आहे तर माझं नंतर कर्तव्य बनतं की मी त्या जनतेच्या दारात जाऊन, त्यांच्या कॉलनीमध्ये जाऊन, त्यांच्या वसाहतीमध्ये जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत का हे माझं कर्तव्य बनेल, आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे, आणि तो माझा फोकस नक्कीच राहणार आहे. शिंदे गट शिवसेनेला मला वाढता प्रतिसाद नक्कीच मिळतो आहे असं मला नक्की जाणवतं आहे. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यापर्यंत नाना भानगिरे यांनी मतदारसंघासाठी विधानसभेच्या 750 कोटीचा निधी पुरवला होता. तर आपल्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना असतील, लहान मुलांसाठी गार्डन ते खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क वगैरे असतील, हे खूप ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांमार्फत असे बनवले गेलेले आहेत. प्रमोद नाना भानगिरेसुद्धा आता विकास त्यांचा खूप छान चालू आहे, आणि पुणे शहर प्रमुख असल्यामुळे प्रमोद नाना भानगिरे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारी लढवतो आहे, आणि त्यांचं सहकार्य नक्कीच आम्हाला लाभणार आहे. आणि या प्रभागाचा सर्वांगीण कसा विकास होईल हे तर नक्कीच होणार आहे. ताई, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लाडक्या बहिणीचा विचार कायम केला जातोय, मात्र या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण लाडक्या भावाचा विचार करेल का, तुम्हाला काय वाटतं? हो, आता लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे लाडक्या बहिणी खूपच खुश दिसत आहे. प्रत्येकीच्या तोंडामध्ये मला एवढे पैसे आले, मला तेवढे पैसे आले. प्रत्येक कुटुंबातील महिला सुरक्षा खुश दिसत आहेत, आणि त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि तरुणाईसाठी, मुलांसाठी, म्हणजे लाडक्या भावांसाठी पण काहीतरी रोजगार संधी, काहीतरी त्यांना एकनाथ साहेब नक्कीच मार्गदर्शन करतील, आणि त्यांचं काम ऑलरेडी चालू आहे की त्यांना रोजगार संधी, कामं वगैरे कशी मिळतात, तर या गोष्टीवर पण काम चालू आहे. लाडक्या बहिणीची साथ मिळेल का लाडक्या भावाला? हो, नक्कीच 100%. कारण लाडक्या बहिणी तेवढ्या खुश आहेत ना आपल्यासाठी, त्यामुळं शिंदे गटाला नक्कीच लाडक्या बहिणींचा साथ नक्कीच मिळणार. काय वाटते, बाजी यंदा मारल्याशिवाय राहणार नाही? नक्कीच. माझ्यासोबत जर प्रमोद नाना भानगिरे आहेत, पुणे शहर प्रमुख, माझे कार्यकर्ते आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, तर शिंदे गट शिवसेनेसाठी ते सगळे लढत आहेत, कारण त्यांना त्यांच्या शिंदे गट
कसा निवडून आणता येईल यासाठी सगळे जोराने तयारीला लागलेले आहेत. गुलाल फक्त शिवसेनेचा नक्कीच उधळणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.